ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण हरभऱ्याच्या डाळीमध्ये कोबीची भाजी बनवू। त्यासाठी मी घेतलेली सामुग्री सांगते। टमाटे घेतले 2 चिरून, कांदा घेतला 1 चिरून घेतला आणि भाजून घेतलेला आहे, खोबरे घेतले चिरून आणि भाजून, डाळ घेतली आहे 100 ग्रॅम, हळद घेतली 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा जिरे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर। आता आपण ही डाळ 1 शिटी कुकरमध्ये काढून घेऊ। आता आपण मसाला वाटून घेऊ। खोबरे, जिरे, अद्रक, लसूण, कांदा आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। मसाला वाटून झालेला आहे। आता डाळ चांगली शिजून झालेली आहे। आता आपण फोडणी देऊ। 1 कढई तेल टाकू, वाटलेला मसाला टाकू, काश्मीरी लाल तिखट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद, टमाटा परतून घेऊ। थोडं पाणी टाकू, चांगलं परतून घेऊ। असं मसाला शिजला पाहिजे। आता मसाला चांगला तेल सुटलेला आहे, टमाटा चांगला शिजून झालेला आहे। आता आपण त्यात कोबी घालू। चांगला याला परतून घेऊ। आता ही शिजून घेतलेली डाळ टाकू, चवीनुसार मीठ टाकू, 1 ग्लास पाणी घालू। आता याला चांगलं हलवून घेऊ। आता याला झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शिजू देऊ। आता भाजी छान शिजून झालेली आहे। आता आपण कोथिंबीर घालू। आता आपण जेवायला वाढू। पत्ताकोबी आणि चण्या डाळची भाजी वाढू। चना डाळ, पत्ताकोबीची भाजी, भात, कांदा, लिंबू, चपाती खाऊ आता। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।